बारामतीत संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र उद्योगपती गौतम अदानींच्या हस्ते विद्याप्रतिष्ठानच्या एआय संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन। गौतम अदानींच्या स्वागतासाठी रोहित पवार आणि अजित पवारांची हजेरी, तर रोहित पवारांच्या हाती गाडीचं स्टीअरिंग, अजित पवार शेजारी। शरद पवारांचा पक्ष फोडण्यात अदानींच्या भावाचा सहभाग होता अशी माझी माहिती, संजय राऊतांचा खळबळजनक दावा। मुंबईत काँग्रेस आणि वंचित आघाडीच्या युतीची आज घोषणा। दुपारी 12 वाजता हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित प्रदेशाध्यक्षांची महत्त्वाची पत्रकार परिषद। शरद पवार ठाकरेंच्या शिवसेनेशी जुळवून घेणार का याची चर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीत दोघेही दादर आणि प्रभादेवीच्या जागांसाठी आग्रही, मनसेकडून इच्छुकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू। आज संध्याकाळपर्यंत पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। मुंबईत राष्ट्रवादी आज 35 जणांची यादी जाहीर करण्याची शक्यता। काल जाहीर होणार होती यादी, अचानक रद्द झाली। आज यादी जाहीर करत उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप। रवींद्र धंगेकरांचा मुलगा अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत, भाजपकडून धंगेकरांची कोंडी होत असल्याची चर्चा। मुलगा लढणारा कार्यकर्ता, धंगेकरांचं सूचक वक्तव्य। पुण्यात जागांचा पेच अद्यापही कायम। 165 पैकी भाजपनं शिंदे सेनेला 16 जागा देऊ केल्याची माहिती, तर शिवसेना 35 जागांवर ठाम। खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीच्या हत्येचा सीसीटीव्ही समोर। तटकरेंच्या सांगण्यावरून विरोधकांच्या हत्या, शिंदेंचे आमदार थोरवेंचा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंनी केलं पीडित कुटुंबियांचं सांत्वन। नेत्यांच्या शेजारी बसणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री पंतप्रधान झाला। दिग्विजय सिंहांकडून मोदींसह संघाचं कौतुक। मोदींच्या फोटोसह जय श्रीराम म्हणत ट्विट। काँग्रेस हायकमांडनं खडेबोल सुनावल्याची माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।